त्याला आजार हे होणारच. मग तुम्हाला जर कळतंय की ह्या पेशंटला तंबाखूची सवय आहे, मिसरीची सवय आहे, तर तुम्ही ते पूर्ण कॉन्फिडेंटली त्याला सांगितलं पाहिजे की हे नाही घे. हे घेणार असेल तर तू माझ्याकडे परत यायचं नाही. होमिओपॅथी तुला बरं करू शकणार नाही. म्हणे डॉक्टर, मला एक गोष्ट सांगायची, पण तुम्हाला कशी सांगायची? तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणताल काय भाभी तुम्ही तुम्ही पण असा विचार करता. म्हटलं काय? अहो मला दर पौर्णिमा अमावस्यालाच माझं डोकं खूप दुखतं. अहो म्हटलं 1.5 वर्ष वाया घालवलं, तुम्हाला मी त्याच वेळी बरं केलं असतं, तुम्ही हे मला आधी सांगितलं असतं तर. कारण होमिओपॅथीमध्ये औषधं अगदी ह्या मून फेजेसनुसार औषध बदलतं. पेशंट होते हार्ट डिसीजचा. त्यांचा 3 वेळा बायपास झालेली होती आणि 4थ्या वेळेला छातीत दुखतं म्हणून ते आले होते. 3 वेळेला मुंबईमध्ये बायपास झालेली. 4थ्यांदा ते माझ्याकडे आले. ते म्हणे मला असा असा आजार आहे. मी त्यांची केस लिहून घेत होतो. आमच्या ह्याच्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर हाच असतो की आहार-विहार विचारणं, की डेली रुटीन काय? मी त्यांना प्रश्न विचारला, "तुम्ही किती वाजता उठता?" त्यांनी सांगितलं, "1 वाजता." मला काही कळालं नाही. म्हटलं, "रात्रीचे कसं कळायचे?" नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनी या नव्याने सुरू होणाऱ्या आरोग्याविषयीच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण होमिओपॅथी म्हणजे काय, होमिओपॅथीचे जनक कोण आहेत आणि होमिओपॅथीबद्दलची बेसिक एक माहिती की होमिओपॅथी नेमकं काय आहे याबद्दल आपण चर्चा केलेली होती. आणि ह्या एपिसोडमध्ये आपण होमिओपॅथीचे उपयोग याबद्दल चर्चा करणार आहोत. काही संभ्रम असतील, गैरसमज असतील अजून त्या गोष्टींमधले, ट्रीटमेंट कशी घेतली जाते त्यात, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर, तुमचं आपल्या अर्थात वेल्थमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या एपिसोडलाही आम्ही तुमच्यासोबत कनेक्ट आहोत आणि असेच पुढच्याही एपिसोडला आम्ही कनेक्ट असणार आहोत. तर आजचा आपला विषय जो असणार आहे की होमिओपॅथीचे उपयोग त्यात, की जसं रेग्युलर औषधं आपण घेतो ॲलोपॅथीचे किंवा बाकीचे, तर त्याच्यामध्ये डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन लिहिलं की प्रिस्क्रिप्शन दिलंय, औषधं घरात आलेत, सकाळ दुपार संध्याकाळ डोस घेतलाय, माणूस बरा होतो. तर होमिओपॅथीचा उपयोग आपण कसा करू शकतो त्यावेळेस? सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. दुसऱ्या भागामध्ये आपण पुन्हा भेटतोय. स्मिता, प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि खूप जणांना हे माहिती नाही की होमिओपॅथी नेमकं कुठं वापरायचं, त्याचा उपयोग नेमका कुठे होतो आणि कुठे होमिओपॅथीची मर्यादा येते. दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे असतात. एक होमिओपॅथिक शास्त्राचा पदवीधर आणि होमिओपॅथिक शास्त्राचा प्रॅक्टिशनर या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट ही माहिती पाहिजे असते की हे शास्त्र नेमकं कोणत्या प्रकारच्या रुग्णांना बरं करू शकतो. बरोबर. आता ह्याच्यासाठी आपण मागच्या भागामध्ये एक गोष्ट पाहिली होती की डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी ही पद्धत शोधली. त्यांनी एक अजून एक फार महत्त्वाची गोष्ट केली त्यांच्या आयुष्यामध्ये. त्या काळामध्ये आजारांचं वर्गीकरण केलेलं नव्हतं, ज्याला क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस म्हणतात. त्या काळामध्ये 2 वर्गीकरण झाले. प्राण्यांचं वर्गीकरण हे कुव्हियरने केलं. ते समकालीन होते. हॅनेमन सरांच्या काळामध्ये असलेले 2 शास्त्रज्ञ, त्यातला ॲनिमल किंगडमचं, प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचं काम कुव्हियरने केलं आणि तसंच वनस्पतींचं वर्गीकरण करण्याचं काम कार्ल लिनियसने केलं. आणि ह्या दोघांच्याच समकालीन हॅनेमन सर होते. त्यांना लक्षात आलं की आपण जर आजारांचं वर्गीकरण योग्य पद्धतीने केलं तर आपल्याला नेमकं ट्रीटमेंट किंवा आपल्याला योग्य पद्धतीने पुढे जाता येईल. कुठला आजार होमिओपॅथीने बरा करू शकतो आणि कोणता नाही करू शकत, हे विभागणं फार महत्त्वाचं होतं. आणि म्हणून त्यांनी आजारांचं वर्गीकरण केलं. हा खूप खूप मोठा पाठ त्या काळात घडलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट साध्य झाली की होमिओपॅथी नेमकं कुठं कार्य करते. आजारांचे 2 प्रकार आहेत, मूळ आजारांचे 2 प्रकार, ज्याच्यामध्ये बाहेरील गोष्टींमुळे घडलेले आजार, म्हणजे
म्हणजे बाहेर ॲक्सिडेंट झाला एखाद्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला ज्याच्यामध्ये कारण बाहेर घडलेलं आहे किंवा दुभंगलेली टाळू आहे, जी जन्मजात तो घेऊन आलेला आहे. किंवा तिसरा प्रकार म्हणजे की काहीतरी पॉइझन एखाद्याने घेतलं. हं. तर मुद्दामून घेतलं असेल किंवा चुकून घेतलं गेलं असेल. इथं जे काही कारणं आहेत, हे सगळे कारणं बाहेरून आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये आजार आतमध्ये उत्पन्न झालेला नाही. हं. हा आजार होण्याचे कारणं बाहेर घडलेले आहेत हं. किंवा एकतर जन्मजात तो घेऊन आलेला आहे. हे 2 प्रकार आहेत. हे सगळे जे आजार घडतात हे वेगळे आहेत. ज्यांचं वर्गीकरण एका बाजूला त्यांनी केलं, ज्याला अडायनॅमिक आजार असं म्हटलं. म्हणजे ज्याचं कारण बाहेरून घडलेल्या गोष्टींमुळे झालेले आजार. मग इथं होमिओपॅथीचा प्रायमरी रोल नाहीये. आपण जे म्हणत होतो, की एखादी व्यक्ती आली, ॲक्सिडेंट झालाय, त्याचा हात फाटलाय किंवा पाय फाटलाय पूर्ण. तर त्याला त्या ठिकाणी शस्त्रक्रिया ही पहिली महत्त्वाची. त्याला टाके टाकणं, ती जखम पूर्ण शिवून घेणं आणि मग होमिओपॅथिक औषध ती जखम बरी करण्याकरता होमिओपॅथिक औषध वापरलं जातं, ज्याचा रोल दुय्यम असतो. तिसरं कारण आपण म्हटलं, की पॉइझन घेतलं. पॉइझन एखादी व्यक्ती घेतो म्हणजेच आजाराचं कारण आतमध्ये बाहेरून जातंय. मग ह्या ठिकाणी होमिओपॅथीचा डायरेक्ट रोल नाहीये. इथं रोल अँटिपॅथी. म्हणजे ते ते जे काही पॉइझन घेतलंय त्याला अँटिडोट करणं हे सरळ लॉजिकली तत्व वापरलं जातं, जे होमिओपॅथीशी निगडीत नाही. म्हणजेच पॉइझनिंगच्या केसेसमध्ये प्रायमरी रोल हा होमिओपॅथीचा नाही. तिथं अँटिपॅथीचा रोल आहे आणि अँटिपॅथी म्हणजे तिथं विरोधी काम करणारं औषध तुम्हाला द्यावं लागतं. मग अशा ठिकाणी तो पेशंट त्याला अँटिडोट जरी केलं, तर त्याचे जे परिणाम नंतर शिल्लक राहतात आणि जे बरे होत नाही, त्याला होमिओपॅथिक औषध देऊन त्याला बरं करता येतो. परंतु प्रायमरी रोल होमिओपॅथीचा नाही. मग होमिओपॅथीचा उपयोग नेमका कुठं होतो? तर जे आजार आतमधनं सुरुवात झाली. आतमधनं म्हणजे काय? तर त्यासाठी आपल्याला एक संकल्पना होमिओपॅथीमध्ये जी मानली गेली ती समजून घ्यावी लागेल. त्यामध्ये होमिओपॅथीमध्ये माणसाचा सर्वांगीण अभ्यास केला गेलाय. म्हणजे नुसतंच जे शरीर दिसतं, तेवढंच गृहीत धरलेलं नाही. हं. तर माणसाचं शरीर चालवणारी एक शक्ती माणसामध्ये असते, ज्याला हॅनेमन सरांनी व्हायटल एनर्जी किंवा आतमध्ये असणारी एक ऊर्जा, शक्ती असं ज्याला म्हटलं गेलंय, ती हे शरीर चालवते आणि त्याचबरोबर माणसाचं मन जे डोळ्यांनी दिसत नाही, ह्या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे आत्मा, व्हायटल एनर्जी, मन आणि मग भौतिक गोष्ट म्हणजे शरीर. या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे एक माणूस आहे. जोपर्यंत माणसाची व्हायटल एनर्जी, आतमध्ये असलेली शक्ती ही चांगली आहे, हेल्दी आहे, निरोगी आहे, तोपर्यंत त्या माणसाला काहीही होत नाही. तोपर्यंत तो हेल्दी. हॅनेमन सरांनी हे सांगितलंय, की जोपर्यंत ती हेल्दी आहे, तोपर्यंत त्याचं कार्य एकच आहे, की ह्या माणसाला निरोगी ठेवायचं. म्हणजे काही जरी बिघाड झाला, काही जरी तो डिस्टर्ब झाला, तरी तो 2 तासांनी, 1 तासांनी, 1 दिवसात तो बरा होतो. माणसाला मन दिलंय, भावना दिल्यात. माणसाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी दिलेलं आहे. इंटेलिजन्स दिलाय, लॉजिक दिलंय. आणि त्यामुळे अनेक गोष्टी माणसांवर कार्य करत असतात. हं. माणूस जन्माला येतो, त्या क्षणापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्यावर अनेक गोष्टींचे परिणाम घडत असतात. मग पहिली गोष्ट आपण वैश्विक घेतली. युनिव्हर्समध्ये जे काही घडतं, हं. त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम माणसावर होतो. म्हणजेच काय? तर आपण जवळचा ग्रह, उपग्रह जरी घेतला चंद्र, तर चंद्राचा माणसावर परिणाम होतो का? खूप जणांना ही अंधश्रद्धा वाटते. हं. परंतु तुम्ही जर नीट अभ्यासलं, तर माणसावर खूप मोठ्या प्रमाणावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होतो. त्याचं कारण पण आहे, त्याचं शास्त्रीय कारण आहे. त्याचं कारण असं आहे, की जसं आपण हे प्रयोगांनी सिद्ध केलंय, की पौर्णिमा अमावास्येला समुद्राला भरती आणि ओहोटी येते आणि त्याचं कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती. ती समुद्रालाच का येते? तर ते सॉल्टी वॉटर असतं. खारं पाणी असतं. माणसाच्या मेंदूमध्ये CSF जे असतं, हं. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड,
ज्यांच्यामध्ये हे थोडं सॉल्टी असतं त्यांच्यामध्ये याचा परिणाम चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा होतो. आणि ज्यांना मायग्रेनचा आजार आहे त्यांचा आजार पौर्णिमा आणि अमावस्येला खूप वाढतो. खूप जणांना हे माहीत नसतं आणि ते सांगत पण नाही. एक गोष्ट सांगायची वाटते, माझ्याकडे एक पेशंट वर्षापासून ट्रीटमेंट घेत होती. तिला फरक पडायचा, परत दुखायचा, परत फरक पडायचा. 1 वर्षाने तिने सांगितलं, "डॉक्टर हसणार नाही ना तुम्ही?" म्हटलं, "का?" "नाही," म्हणे, "डॉक्टर मला एक गोष्ट सांगायची, पण तुम्हाला कशी सांगायची? तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणताल, 'काय भाभी तुम्ही पण असा विचार करता.'" म्हटलं, "काय?" "अहो मला दर पौर्णिमा आणि अमावस्येलाच माझं डोकं खूप दुखतं." अहो म्हटलं, 1.5 वर्ष वाया घालवलं. तुम्हाला मी त्याच वेळी बरं केलं असतं, तुम्ही हे मला आधी सांगितलं असतं तर. कारण होमिओपॅथीमध्ये औषधं अगदी ह्या मून फेजेसनुसार औषध बदलतं. म्हणजे पौर्णिमेला आणि अमावस्येला जर त्रास होत असेल, तर कल्केरिया काप किंवा सिलिशिया यांसारखी औषधं आहेत, जे औषधं त्याला पूर्ण बरं करू शकतात. म्हणजे ह्या बारीक-सारीक गोष्टींचा परिणाम माणसावर होतो आणि त्यांचा अभ्यास सुद्धा होमिओपॅथी शास्त्रामध्ये केलेला आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. तुम्ही जर नीट अभ्यास केला, आजूबाजूला जे प्रसूतीगृह आहेत तिथं जर गेले, तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त डिलिव्हरी केसेस हे अमावस्या किंवा पौर्णिमेला होतात. 70% केसेस तेव्हा होतात, उरलेल्या इतर वेळेला होतात. पूर्वीचे लोक पाळीची तारीख पौर्णिमा अमावस्यावर लक्षात ठेवायचे आणि त्याच्यानुसारच ते दिवस काढायचे आणि ते जास्त योग्य घडायचं, बरोबर घडायचं. त्याचं कारणच आहे की त्या बाळाच्या भोवती जे फ्लुइड असतं, ज्याला एम्निओटिक फ्लुइड आपण म्हणतो, ते सॉल्टी असतं. आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम त्याच्यावर होतो. त्यामुळे पेन्स त्यावेळेला स्टिम्युलेट होतात आणि म्हणून मॅक्झिमम डिलिव्हरी केसेस त्यावेळेला होतात. म्हणजेच प्लॅनेटचा परिणाम, त्या उपग्रहाचा परिणाम माणसावर होतो. तसा प्रत्येक ग्रहाचा परिणाम माणसावर होतो. वर्ल्डमध्ये काय घडलं त्याचा परिणाम माणसावर होतो. म्हणजे बाबरी मशीद तिकडं पडली तरी इकडे माणूस रिॲक्ट करतो किंवा तिकडं अमेरिकेत टॉवर पडला तरी त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी परिणाम झाला. कारण माणूस हा संवेदनशील आहे. मग प्रत्येक गोष्टीला माणूस रिॲक्ट करत असतो. त्याच्या गावात काय घडलं त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. त्याच्या गल्लीत काय घडलं त्याचा परिणाम होतो. त्याच्या घरात काय घडलं, त्याच्या कामाच्या ठिकाणी काय घडलं. तो संवेदनशील आहे. आणि ही रिॲक्शन जी घडती, ही रिॲक्शन त्या घडलेल्या गोष्टीला अनुसरून असते. ही जेव्हा त्याला अनुसरून नसते आणि ती एक्झॅगरेट होते, मोठ्या प्रमाणात येते, म्हणजे ती डिसीज रिॲक्शन. आणि असं घडायला लागलं की याचाच अर्थ त्या माणसाची संवेदनशीलता डिस्टर्ब झाली, जी नॉर्मल होती ती खूप जास्त झालेली. आणि असं जेव्हा घडेल आणि तो ज्या वेळेला जास्त संवेदनशील झालेला असेल, त्याच वेळेला माणसाला काही ना काही आजार उत्पन्न व्हायला सुरुवात होते. मग नेमका माणूस जर नॉर्मल असेल तोपर्यंत त्याला काहीच घडणार नाही, त्याची संवेदनशीलता नॉर्मल आहे, तो एकदम हेल्दी राहणार आहे. परंतु ज्या क्षणी त्याची संवेदनशीलता डिस्टर्ब झाली, कारण तो इमोशनल आहे आणि तो खूप भावनाविवश झालेला आहे, नेमका डास त्याच वेळी चावला. मलेरियाचे जंतू त्याच्या शरीरात त्याच वेळी गेले. आता तो रिॲक्ट करे. तोपर्यंत त्याला तो डास चावला असता तरीही त्याच्या प्रतिकार शक्तीने त्याला तेव्हाच थांबवून टाकलं असतं, त्याला मलेरिया झाला नसता. परंतु आता त्याची डिस्टर्ब व्हायटॅलिटी जी झालेली असते, त्या क्षणी जे तात्कालीन कारण घडलं ते त्याला आजार निर्माण म्हणजे करायला स्वतःचे उद्युक्त विचार केलं. आणि कारण. हां, म्हणजे आजार हा डास चावण्यापूर्वी आहे. अच्छा. म्हणजे मलेरिया हा अॅनोफिलिस मॉस्किटो चावल्यामुळे होतो किंवा प्लाझ्मोडियम मलेरिया, फॅल्सिपॅरम, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, ओव्हेल हे ज्या 4 त्याचे काय म्हणतात त्याला पॅरासाइट आहेत, ह्याच्यामुळे होतो. हे वाक्य अर्धसत्य आहे. जोपर्यंत तुमची प्रतिकार, तुमची व्हायटॅलिटी, तुमची शक्ती, जीवनशक्ती जोपर्यंत डिस्टर्ब झालेली नाही, तोपर्यंत ते काहीच करू शकणार नाही. साल्मोनेला टायफीमुळे टायफॉइड होतो. पण तुम्ही जर नीट अविश्लेषण केलं तर आपल्या पोटात कितीतरी साल्मोनेला टायफी, कोणालाच टायफॉइड लगेच नाही होत. परंतु त्याला तसे त्याची प्रतिकार शक्ती डिस्टर्ब झाली, त्याची जीवनशक्ती डिस्टर्ब झाली, तरच ते कारण त्याला कारणीभूत ठरतं. आणि हे ॲलोपॅथी शास्त्र सुद्धा हळूहळू मान्य करायला लागले. पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की टीबीची टेस्ट आहे, मॉन्टूस टेस्ट केली जायची. ट्युबरक्युलिन टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर ह्या माणसाला टीबी आहे असं म्हटलं. पण लक्षात आलं की अरे मॉन्टूस टेस्ट केली, पॉझिटिव्ह आहे, पण त्याला तर काहीच टीबीची लक्षणं नाही.
त्याचा एक्सरे नॉर्मल आहे, त्याचा स्पुटम नॉर्मल आहे. मग ॲलोपॅथी शास्त्राने मान्य केलं, की जोपर्यंत ते टीबीची टेस्ट पॉझिटिव्ह, याचा अर्थ त्याच्या शरीरात टीबीचा बॅसिला आहे, परंतु त्याला टीबीचा आजार आहे असं असं नाही. नाही. जोपर्यंत त्याची प्रतिकारशक्ती किंवा जीवनशक्ती डिस्टर्ब होणार नाही, तोपर्यंत तो जंतू त्याला काहीही करू शकत नाही. तो त्याच्यामध्ये टीबी निर्माण करू शकत नाही. मग असं जिथं-जिथं आहे, जिथं प्रायमरी कॉज हा जीवनशक्ती डिस्टर्ब झाल्यामुळे आहे, अशा निर्माण होणाऱ्या सगळ्या आजारांना होमिओपॅथी उपयोगी. पण आपण जे म्हणतोय की जीवनशैली डिस्टर्ब होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण आता ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत माणूस स्वतःच असतो. हो, बरोबर. बरोबर आहे. म्हणजे जसं आपण गीतेत म्हटलेलं आहे किंवा ज्या कुठल्या मोटिवेशनल स्पीकर आहेत जे गीता बेसवर चाललेलं आहे सगळं, तर तिथे रिझन हा माणूस स्वतः येतो. आणि माणूस जिथे स्वतः येतो तिथे हे क्रिएशन्स जे आहेत डिस्टर्बिंगचे, की लाईफस्टाईल तुमचं असं झालेलं आहे की फूड हॅबिट्स असतील, विचार असतील, एकदम रिॲक्ट करणं असेल त्या ह्याच्यामध्ये. सो ह्या गोष्टी तुम्ही पूर्ण थांबवू नाही शकत, की आता जे तुम्ही इंटेक घेतायत ते बाहेरनं येतंय. तर त्याचीही रिॲक्शन तुमच्या बॉडीवर बरोबर. होते. ठीक आहे. बॉडीवर होते म्हणजे ती पूर्णतः होते. जसं आपण म्हटलं की ग्रह, नक्षत्र यांच्या रिॲक्शन्स आपल्यावर होतात. सो ह्या ज्या गोष्टी आपण स्वतः तयार करून घेतलेल्या आहेत, याच्यावर आपण प्रत्येक एका गोष्टीला कसं थांबवू शकतोय आणि ती जीवनशैली सुधारणं म्हणजे काय होतंय, तर तुम्ही सगळ्या गोष्टी चेंज करणं आलं. तुमचे विचार असतील, खाणं-पिणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील. पण मूळच तिथे तर औषध त्या ठिकाणी किती प्रभावी असू शकतंय? म्हणजे होमिओपॅथी तिथे किती बरोबर. प्रभावी असू शकते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यातली अशी आहे, की आपण मगाशी जे पाहिलं, की हे वेगवेगळी कारणं आहेत. ही अनेक कारणं जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आजाराची उत्पत्ती. बरोबर. एका कारणामुळे कुठलाही आजार निर्माण होत नाही. म्हणजेच मगाशी जसं सांगितलं, की साल्मोनेला टायफीमुळेच टायफॉइड होतं. हे एकमेव कारण नाही. पूरक कारणं सगळे एकत्र आले तरच टायफॉइड होतो. मग त्याच्यात होमिओपॅथी शास्त्रामध्ये आहाराचा विचार पूर्णपणे केला गेलेला आहे. हं. विहाराचा विचार पूर्णपणे केला गेलेला आहे. म्हणजे मग आता साधी गोष्ट सांगायची, तर तुम्ही आत्ता जे म्हटले, की आहारामुळे उत्पन्न होणारे आजार. आयुर्वेदामध्येही त्याला खूप महत्त्व दिलंय, होमिओपॅथीमध्ये पण त्याला खूप महत्त्व दिलंय. त्याचे आहार आहार पद्धतीत चुकत असेल, तर त्याला आजार होणारच आहे. मग त्याची व्हायटॅलिटी, जीवनशक्ती डिस्टर्ब होण्याला ते एक पूरक कारण असतं. परंतु तेवढंच एक कारण नसतं. त्याच्यात अनेक गोष्टी असतात. म्हणजे काही जण म्हणतात, "डॉक्टर, मी पण तसंच जगतो, ती पण व्यक्ती तशीच जगते. त्याला काहीच नाही झालं आणि मलाच मात्र आजार झाला." म्हणजेच तेवढंच एक कारण नाही. आहार हा त्यातला एक भाग झाला. आहार तुम्हाला मेंटेन करावाच लागतो आणि तो नियमांनुसार पाहिजे. हं. मी माझ्या पेशंटला प्रत्येकाला माझ्या प्रिस्क्रिप्शन पॅडच्या पाठीमागे छापून घेतलंय, की पेशंटने काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, आहाराच्या वेळा पाळणं किती महत्त्वाचं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि म्हणून माझ्या पेशंटला नवीन एक कुठलाही दीर्घकालीन आजाराचा पेशंट असेल, तर त्याला मी 1.5 तास जवळ देतो आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो. कारण का? तर आहाराच्या वेळा चुकल्या, तर आजार उत्पन्न होणारच. माझ्याकडे एक पेशंट आलं. पेशंट होते हार्ट डिसीजचा. त्यांचा 3 वेळा बायपास झालेली होती आणि 4थ्या वेळेला छातीत दुखतं म्हणून ते आले होते. 3 वेळेला मुंबईमध्ये बायपास झालेली. 4थ्यांदा ते माझ्याकडे आले. ते म्हणे, "मला असा-असा आजार आहे." मी त्यांची केस लिहून घेत होतो. आमच्या ह्याच्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर हाच असतो, की आहार-विहार विचारणं, की डेली रुटीन काय? मी त्यांना प्रश्न विचारला, "तुम्ही किती वाजता उठता?" त्यांनी सांगितलं, "1 वाजता." मला काही कळालं नाही. म्हटलं, "रात्रीचे कसं कळायचे?" ते म्हणे, "दुपारचे 1 वाजता." मग तुम्ही नाश्ता, जेवण? नाही, मग जेवण माझं 3-4 वाजता जेवण होतं सकाळचं. जे उठल्यावर मी चहा नाश्ता करतो. 4 वाजता सकाळचं जेवण होतं. मग म्हटलं, "मग रात्रीचं जेवण?" "नाही, मी हॉटेलवर, आमचं हॉटेल आहे म्हणे. 8 वाजता मी हॉटेलवर काहीतरी खाऊन घेतो आणि रात्री 1-2 वाजता जेवतो
आणि मग 2, 2:30, 3ला झोपतो. म्हटलं तुम्हाला पुन्हा बायपासच करावं लागेल, काही करता येणार नाही. दुसरं काही करताच येणार नाही, कारण करताच येणार. तुमचं रुटीनच इतकं चुकीचं आहे, की ज्याच्यामुळे आजार निर्माण होणारच आहेत. तुम्ही निसर्गाच्या पूर्णपणे विरोधात वागताय, तर तो आजार होणार आहे. होमिओपॅथी हे सगळं विचारात घेते. मी त्यांना हे सांगितलं, तुम्हाला होमिओपॅथी बरं नाही करू शकणार. हां, तुमचं चेस्ट पेन थांबवेल, परंतु तुम्हाला बरं व्हायचं असेल, तर तुम्हाला बदलण्याची गरज आहे आणि त्या गोष्टी मी सांगेल तशा पद्धतीने पाळायची तयारी असेल तर. ते म्हणे हॉटेलचा व्यवसाय. म्हटलं हॉटेलचा व्यवसाय जरी असला, तरी कुठं थांबायचं हे माणसाला कळलं पाहिजे. ते जर नाही थांबता आलं, तर मग आजारांना तुम्ही ऑलरेडी बळी आमंत्रण पडलेले दिलेलं आहात. आहे. पुन्हा सामोरं जायची तयारी ठेवा. त्याला दुसरं कारण नाही. हॅनिमन सरांनी जे मी ऑर्गॅननचा उल्लेख केला, त्याच्यात खूप छान लिहिलंय. एक ॲपॉरिझम आहे. त्या काळामध्ये पुस्तक लिहिण्याची एक पद्धत होती. एक पॅरेग्राफ असायचा. त्याला ॲपॉरिझम म्हणायचे. एक पॅरेग्राफ ते एकच वाक्य असायचं. पण त्याच्यामध्ये खूप मोठा आशय सांगितलेला असायचा. म्हणजे जसं ज्ञानेश्वरीमधली एक ओवी घेऊन एक प्रवचन होतं, तसं होमिओपॅथीतलं ऑर्गॅननचं एक ॲपॉरिझम म्हणजे अनेक प्रवचन होतं. इतका त्याचात आशय सामावला. त्यांनी चौथ्या ॲपॉरिझम मध्ये एक वाक्य वापरलेलं आहे. ही शुड लाइकवाइज बी अ प्रिझर्व्हर ऑफ हेल्थ इफ ही नोज द थिंग्स दॅट डिरेंजेस द हेल्थ. म्हणजे काय? होमिओपॅथिक फिजिशियन असा असला पाहिजे, की ज्याला हे कळतं, की कुठल्या गोष्टींमुळे आजार होतो आणि त्यांनी त्याच्यातनं बाजूला केल्या, तर त्याला आजार तो प्रिव्हेंट करू शकतो. मग आहार हा त्यातला एक महत्त्वाचा पार्ट असतो. खूप पेशंटला तंबाखू खाण्याची सवय असते. आपल्या खेडेगावात संगमनेर आजूबाजूला माहेरघर आहे तंबाखूचं. तिथे तंबाखू ही खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. खूप स्त्री वर्गात किंवा अनेक पुरुष वर्गात मिस्त्री लावणं तंबाखूची ही एक फार मोठी सवय आहे. आता जो माणूस तंबाखूची मिस्त्री लावतो किंवा ज्याला तंबाखू दिवसभरातनं 10 वेळा खावी लागते, त्याला आजार हे होणारच आहे. मग तुम्हाला जर कळतंय की ह्या पेशंटला तंबाखूची सवय आहे, मिसरीची सवय आहे, तर तुम्ही ते पूर्ण कॉन्फिडंटली त्याला सांगितलं पाहिजे की हे नाही घे. हे घेणार असेल तर तू माझ्याकडे परत यायचं नाही. होमिओपॅथी तुला बरं करू शकणार नाही. कारण त्याला हे कळतंय की ह्याच्यामुळे त्याला आजार होतोय. तर तो त्याच्यातनं बाहेर काढणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि हे हॅनिमन सरांनी प्रत्येक ठिकाणी निक्षून सांगितलंय. मग जो माणूस दारू पितोय, त्याची दारू बंद करणार असेल तरच तुम्ही ट्रीटमेंट द्या. तंबाखू बंद करणार असेल तरच ट्रीटमेंट द्या. आणि तिसरी एक महत्त्वाची, उत्तेजक कुठलंही जर अति प्रमाणात असेल, त्यातली कॉफी हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की कॉफी प्यायची नाही असं हो, प्रत्येकजण आम्ही त्या प्रश्नावर येणारच होतो, की होमिओपॅथी बद्दलचा एक प्रश्न खूप कॉमन असतो, की आम्ही औषध घेतलं होमिओपॅथीचं. आधी पहिला नियम असतो कॉफी प्यायची नाही. ठीक आहे. आम्ही कॉफी नाही पिणार. औषध घेतलं गेलंय. बरं वाटायला लागलंय आणि आम्ही 8 दिवसांनी पुन्हा कॉफी पिणार. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा अपेक्षा करणार, की होमिओपॅथीचं औषधाने आम्हाला बरं करावं कुठल्यातरी मिरॅकल, म्हणजे आम्ही ते मिरॅकल समजतोय. हे सर्वसाधारण पेशंटचं जी रिॲक्शन असते, की आज आम्हाला बरं वाटलं, आम्ही उद्या आमच्या त्या सवयी कंटिन्यू करणार आणि पुन्हा परत त्याच आजारासाठी तुमच्याकडे येणार त्या गोष्टींना. तर कॉफी का नाही घ्यायची आणि घेतलीच, तर पुढे जाऊन जर आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतोय, तर त्याचा इफेक्ट असणार आहे की नसणार आहे त्याच्यात? 2 महत्त्वाचे अँटिडोट आहेत. 3 आहेत तसं म्हटलं तर, पण तिसरा हा कॉमन नसतो. पहिला म्हणजे कॉफी, जो माणसाची खूप आवड असते. कारण ती कॉफी का घेतो माणूस? तर ते उत्तेजक आहे. फ्रेश होण्यासाठी कॉफी घेतली जाते. परंतु कॉफी हे पेय जेव्हा मटेरियल फॉर्ममध्ये आपण घेतो, कॉफी पिली जाते. फ्रेश जसं होतं, तसं त्याचा एक दुष्परिणाम होमिओपॅथिक औषधांचा परिणाम घालवण्यासाठी होतो. म्हणजे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम पूर्णपणे घालवण्याचं काम कॉफी करते. कॉफी करते. त्याला अँटिडोट, युनिव्हर्सल अँटिडोट असं कॉफीला म्हटलंय. तीच गोष्ट तंबाखूमुळे होते. टोबॅको हा एक युनिव्हर्सल अँटिडोट आहे होमिओपॅथिक औषधाचा. आणि तिसरा म्हणजे कापूर आहे. पण कापूर आपल्याकडे एवढा सहजपणे वापरला जात नाही. गणपतीच्या दिवसात
कापूर जाळला जातो आरती करताना, एक त्यावेळेला वापरला जातो. किंवा काही जणांना सवय असते की सर्दी झाली तर कापूरचा वास घ्यायचा. तर स्ट्रॉंग स्मेलिंग जे असतं निलगिरी किंवा ह्या गोष्टींनी ते तात्पुरतं शमवण्याचं काम. त्याच्यामुळे होमिओपॅथिक मेडिसिनची ॲक्शन नाहीशी होते. होमिओपॅथिक मेडिसिनची ॲक्शन निघून जाते. मग यातले महत्त्वाचे 2 गोष्टी टाळण्याजोगे असतात, जे तंबाखू आहे. तुम्ही अवॉइड करू शकता, 100% अवॉइड करू शकता. आणि मला खूप आनंद वाटतो सांगायला, की माझ्यामुळे अनेक जणांची तंबाखू, गुटखा, मिसरी ह्या सवयी 100% सुटल्या. आणि ते मला दुवा देतात, "डॉक्टर तुमच्यामुळे सुटली, नाही तर माझी कधीच सुटली नसते." हे एक. आणि तर तंबाखू तर मी नाहीच सांगतो. कॉफीच्या बाबतीत हे घडतं, की नकळत घेतली जाते, की माणूस कुठेतरी जातो, विसरून जातो, आपण होमिओपॅथिक औषध घेतो, घेतली जाते. म्हणजे बऱ्याच वेळेला मी होमिओपॅथिक औषध जेव्हा देतो, त्यावेळेला मुख्य डोस तिथं दिलेले असतात, 15-15 मिनिटांनी घ्यायला किंवा एखादा डोस दिलेला असतो, जे मूळ औषध असतं. पण कॉफी घेतल्यामुळे त्याचा इफेक्ट नाहीसा झाला. तर मग तुम्हाला ते औषध त्या मात्रेमध्ये किंवा कधी-कधी जास्त मात्रेमध्ये पुन्हा घ्यायची गरज पडू शकते. त्या पेशंटची लक्षणं जर तेच असतील, पुन्हा तसेच लक्षणं येत असतील, तर ते मात्र घेण्याची गरज पडते. मग अशा वेळेला उत्तर तेच असतं, की तुम्हाला तुमच्या होमिओपॅथिक तज्ञाकडे पुन्हा जायचं. त्याला सांगायचं, की मी चुकून कॉफी कॉफी पिली घेतलीये. आणि मला त्रास पुन्हा व्हायला लागला. त्रास नाही झाला, वेल अँड गुड. म्हणजे तुमची ॲक्शन अँटिडोट झाली नाही. पण तुम्हाला पुन्हा त्रास जर व्हायला लागला, तर तुम्हाला त्यानुसार एकतर तेच औषध किंवा जर बदललेली असेल माणसाची स्टेट त्यावेळची परिस्थिती बदललेली असेल, तर बदललेलं औषध हे पुन्हा घेण्याची गरज पडू शकते. मला अजून एक पुढचा प्रश्न आहे, की तुम्ही जसं सांगितलं कापूर, तंबाखू, मिसरी, त्याच्यानंतर दारू, कॉफी हे 3 आपण जे काही म्हणतोय, की ते घेतले की ह्या गोष्टी पुन्हा आपल्याला एकतर औषध रिपीट करायला लागणार त्या प्रमाणात किंवा त्याहून जास्त प्रमाणात. पण होमिओपॅथीवर सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स हे जे असतात याचा पण काही इफेक्ट असतो का? म्हणजे काहींना अगदी ॲसिडिटी झाली, की त्यांना असं वाटतं, की ते सोडा पिला आहे किंवा इनो घेतलेलं आहे, कोल्ड ड्रिंक्स आपण कंझ्युम करतो. आता तो ट्रेंडच झालेला आहे, की बाहेर जेवायला गेले की कोल्ड ड्रिंक्स वगैरे कंझ्युम होतं. तर होमिओपॅथी आणि कोल्ड ड्रिंक्सचं रिलेशन कसं असू शकतं? कुठलंही कोल्ड ड्रिंक असेल किंवा हॉट ड्रिंक असेल, सॉफ्ट ड्रिंक्स असेल, ज्याच्यात कॅफीन आहे, ते अँटिडोट करेल. ज्याच्यात कोका आहे, ते ओके. अँटिडोट करेल. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा इनो घेता, हं. इनोने बरं वाटतं, कारण ॲसिडमध्ये तुम्ही अल्कली ओतलं तर तुम्हाला तात्पुरतं ताबडतोब बरं वाटणार आहे. परंतु तुम्ही काय केलं? तुम्ही न्यूट्रलाइज केलं. हं. ॲसिड का वाढलं? हे दुरुस्त नाही केलं. ॲसिड का वाढलं हे जर दुरुस्त केलं, तर तुम्हाला पर्मनंट इलाज मिळतो. तुम्ही फक्त तात्पुरतं शमवलं, मग तुम्ही इनो घेऊन शमवलं काय? किंवा डायजिन जेल घेतलं काय? म्युकेन जेल घेतलं काय? हे तुम्हाला तत्कालीन ॲसिडिटी तुमची न्यूट्रलाइज करून टाकेल. मूळ कारण त्याच्यातलं दुरुस्त करणार नाही. उद्या एरे माझ्या मागल्या, परत ॲसिडिटी ती जास्त प्रमाणात येते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शमवता, जेव्हा ती परत उफाळून येते, ती पहिल्यापेक्षा जास्त असते. म्हणजे एखादा स्पंजचा चेंडू आपण खाली टाकला, तर त्याच्यापेक्षा जास्त तो वर येतो. तसं ते असतं, की पॅलिएशन इज ऑल्वेज फॉलोड बाय एन ॲग्रेव्हेशन. म्हणजे म्हणजे तात्पुरतं शमवलेली कुठली गोष्ट जेव्हा परत येते, तेव्हा ती जास्त उफाळून येते. आणि म्हणून ह्या जे काही इलाज असे केले जातात, हे तात्कालीन आहे. त्याचा उपयोग पर्मनंट टिकत नाही. मग केव्हाही आपण आपली आहार पद्धती ही बदलली गेली पाहिजे. त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि होमिओपॅथी त्याला महत्त्व देते. होमिओपॅथीबद्दल एक समज असा पण आहे, की होमिओपॅथीचे औषधं हे खूप महाग असतात. त्यात तर असं काही आहे का, की होमिओपॅथीची औषधं हे खूप महाग असतात? होमिओपॅथीची औषधं महाग असतात असं नाही आहे. होमिओपॅथीची औषधं खूप स्वस्त असतात. परंतु 2 गोष्टी आहेत. हं. एक गोष्ट म्हणजे होमिओपॅथीचं औषध जे बनवलं जातं, त्यातलं व्हेइकल जे असतं, हं. ज्याच्या माध्यमात बनवलं जातं, ते अल्कोहोल असतं. बरं. अल्कोहोलला स्वतःच्या प्रॉपर्टीज नाही आहेत, ज्या दुसऱ्यांमध्ये मिक्स होतील. त्यामुळे तुम्ही जे औषध बनवता ते अल्कोहोलमध्ये बनवलं जातं
आणि अल्कोहोलमध्ये बनवलं, अल्कोहोल वेपराईज होतं. म्हणजे माझ्याकडं जर औषध मी मागवलेलं असेल 100 ml ची बाटली, तर त्यातली 15 ml 20 ml उपयोगाला येते. कधी-कधी जास्तीत जास्त 25 ml उपयोगाला येते. 75% वेपराईज होऊन गेलेलं असतं. ती कॉस्ट जर आपण विचारात घेतली नाही, तर मग होमिओपॅथी प्रॅक्टिस ही गाळात जाते. ज्यांना हे कळत नाही आणि जे अगदी नाममात्र फीमध्ये होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची प्रयत्न करतात, ते 2 वर्षात गाशा गुंडाळतात. कारण त्यांना त्यातलं गणित आर्थिक कळालेलं नाही. माझ्याकडं दवाखान्यामध्ये खाली क्लिनिकमध्ये इतकी औषधं आहेत, की जवळ-जवळ महाराष्ट्रात कुठल्या फार्मसीत नसतील एवढी औषधं मला ठेवावी लागतात. एवढ्या प्रकारची औषधं होमिओपॅथीत उपलब्ध आहेत. म्हणजे होमिओपॅथीमध्ये ऑलरेडी 3,000-3,500 औषधं आहेत. ही कंपॅरिझन जर आपण ॲलोपॅथी शास्त्राशी करायला गेलो, तर खूप मोठ्या प्रमाणावर होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत. मग त्यातले खूप औषधं आपल्याला स्वतःकडे ठेवावी लागतात. कारण पेशंट कुठला येईल हे सांगता येत नसतं. आणि खूप वेळेला आता काही वेळेला रेअर औषधं आहेत, ते आणून ठेवलेले असतात आणि पेशंटाला आपण काढायला गेलो, तर अगदी कधी-कधी तर तळाला गेलेली असते बाटली किंवा कधी-कधी संपलेली, उडून गेलेली असते आणि ही कॉस्ट तुम्हाला विचारात घ्यावी लागते. दुसरी गोष्ट, होमिओपॅथिक दीर्घकालीन आजारांची आपण चिकित्सा जेव्हा करतो, तर एका रुग्णाला 1.5 तास वेळ द्यावा लागतो. जास्तीत जास्त मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये फक्त 4 अपॉइंटमेंट देतो. जे सकाळी 8 वाजता एक केस असते, 10 वाजता एक केस असते, 11:30ला एक असते आणि 1-2 वाजता. याच्या उपर नवीन केस घेता येत नाही. म्हणजे आम्ही असं नाही करू शकत, पेशंट आला, हां, काय होतं आणि तुम्हाला लगेच औषध दिलं. त्यामुळे नंबर ऑफ पेशंट्स जे रुग्ण आपण पाहतो दिवसातनं, त्याला मर्यादा असते. मग ती मर्यादा सुद्धा तुमच्या वेळेचे पैसे तुम्हाला त्यामध्ये घ्यावे लागतात. कारण 1.5 तास कुठलाच डॉक्टर देत नाही. कुठलाही कन्सल्टंट 1.5 तास, कुठलाही कन्सल्टंट हा जास्तीत जास्त 5 मिनिटं देतो. मग होमिओपॅथीमध्ये हा जो 1.5 तास दिलेला आहे, त्याची पण एक महत्त्वाची कॉस्ट असते. ती कॉस्ट तुमच्या ट्रीटमेंटमध्ये इन्क्लूड असते. ती औषधं महाग आहेत असं नाही. औषधं ही उलटं खूप स्वस्त आहेत, परंतु त्याची किंमत अशा प्रकारे वाढते आणि ती घेतली नाही, तर मग तुम्ही होमिओपॅथीमध्ये काहीच साध्य करू शकत नाही. मग होमिओपॅथीचा दर्जा कमी का राहतो? त्याचा दर्जा कमी राहतो कारण तुम्ही तुमची व्हॅल्यूच केली नाही. ॲलोपॅथिक प्रॅक्टिशनर त्याची एक व्हॅल्यू ठेवून चालतो आणि ती व्हॅल्यू घेऊन तो जगतो. मग तसं होमिओपॅथनी का जगू नये? त्याची एक व्हॅल्यू आहे कारण तो तेवढा वेळ देतो, त्याचे दीर्घकालीन आजार बरे करण्याचा प्रयत्न करतो. कॅन्सरसारख्या असाध्य आजारांमध्ये तो बरं करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याची सुद्धा एक कॉस्ट आहे. ती कॉस्ट त्याच्यामध्ये घेतली जाते आणि म्हणून ज्याला हे कळलं, तो होमिओपॅथीमध्ये सक्सेसफुल झाला किंवा यशस्वी ठरतो आणि हे कळणं तेवढंच गरजेचं असतं. म्हणजेच होमिओपॅथिक उपचार पद्धती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेशंट बरा झाला, मला माहिती आहे 6 महिन्यांनी बरा झाला, आम्ही ट्रीटमेंट थांबवतो. मी माझ्याकडे पेशंटला सांगतो, तुम्ही फक्त डोस घ्यायला या. महिन्यातनं एक वेळेला आले, मग मी त्याचे ₹100-150 महिन्याचे घेतो तिथून पुढे. मग ₹100-150 ही कोणालाही खूप मोठी कॉस्ट नाही आहे. मग हे त्या पद्धतीने तुम्हाला जिथपर्यंत ट्रीटमेंट घ्यायची तिथपर्यंत त्याची कॉस्ट आहे. तिथून पुढे त्याची कॉस्ट ही कमी होते, आपल्याला माहिती आहे. मग तुम्ही जर जेन्युइन प्रॅक्टिशनर असाल, तुम्ही पेशंटला सांगितलं पाहिजे, आता तुझी ट्रीटमेंट कमी झाली, तुला फक्त डोससाठी यावं लागेल, एवढा-एवढा खर्च तुला करायचा. तो आनंदाने येत राहतो. उलटं आहे, तो तुमच्यासाठी 2 नवीन पेशंट घेऊन येतो. सो इट्स बेनिफिट हां. त्या गोष्टीचं. पण सर आपण एक प्रश्न अपूर्ण सोडलेला होता, होमिओपॅथीची मर्यादा हो. खूप त्यामध्ये. महत्त्वाचा प्रश्न हो, तर मगाशी तो आपण बोलता-बोलता उपयोग सांगितले, की होमिओपॅथी हो. नेमकं कुठं उपयोगाला येते. महत्त्वाची मर्यादा म्हणजे काय? तर मर्यादा एकच गोष्ट आहे, की जे होमिओपॅथीच्या क्षेत्रात येत नाही, तिथं होमिओपॅथी कार्य करत नाही. बरं. म्हणजेच मगाशी उदाहरण दिलं होतं आपण, की ॲक्सिडेंटची केस आली, बरोबर. तर ॲक्सिडेंट केसमध्ये तुटलेला हात घेऊन पेशंट आलाय आणि तो म्हणत असेल माझा हात जोडून द्या, तर तो होमिओपॅथीने होणार नाही, त्याला शस्त्रक्रिया लागणार आहे. किंवा एखादा पेशंट आलाय, ज्या पेशंटचं हार्ट त्या क्षणी थांबलंय आणि त्या क्षणी त्याला बाहेर काढायचंय, जिथं जन्म मरणाचा प्रश्न येतो आणि त्या ठिकाणी त्याला त्याच्या हार्टला स्टिम्युलेट करायचं. तिथे होमिओपॅथी. तिथं तुम्हाला डिफिब्रिलेटरचा इलेक्ट्रिक शॉक देण्याचा उपयोग करावाच लागतो. जिथं
त्याची केस घ्यायला वेळ नसतो. मग बरोबर. अशाच काही कंडिशन आहे किंवा तिसरी कंडिशन आपण जशी मगाशी पाहिली की पॉइझनिंगची केस आहे की पॉइझन घेतलंय. मग पॉइझन घेतलं तर सगळ्यात महत्वाचं ते पॉइझन बाहेरून आत गेलेलं आहे. तुम्हाला ते पॉइझन बाहेर काढणं, गॅस्ट्रिक लवाज करणं, त्या पॉइझनचा अँटीडोट देणं, हे त्याला, कारण त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं पहिलं बाहेर काढणं हे त्या वेळचं बंधन आहे आणि कारण आतमध्ये नाहीये, ते कारण बाहेरून आलेलं आहे. मग त्याला त्याच ठिकाणची ट्रीटमेंट लागणार आहे. किंवा काही जन्मजात हृदयाच्या झडपा आहेत ज्यांच्यामध्ये फॅलॉस्टेट्रॉलॉजी सारखा आजार आहे जो जन्माला घेऊन आलाय. मग जन्मजात असलेला तो आजार आहे, याला शस्त्रक्रिया हीच लागणार आहे. तिथं होमिओपॅथिक औषधांनी ती बरी होणार नाही. किंवा दुभंगलेली त्वचा आहे, ती काही होमिओपॅथी औषध देऊन शिवली जाणार नाही, त्याला शिवावंच लागणार आहे. मग अशा ठिकाणी आहेत ह्या मर्यादा आहेत, ते शास्त्राच्या अख्यात्यारीत येत नाही. ते त्याचं क्षेत्रच भिन्न आहे आणि हे क्षेत्र कळणं हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे हे होमिओपॅथीचं क्षेत्र आहे, तिथं होमिओपॅथी वापरा. नसेल हे तुम्ही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हे होमिओपॅथीच्या क्षेत्रात मोडत नाही, इथं तुम्हाला ॲलोपॅथीची किंवा शस्त्रक्रियेची गरज आहे, तिथं शस्त्रक्रिया करून घेणं म्हणजे गरजेचं आहे. शस्त्रक्रियेला अल्टरनेटिव्ह तुमचं होमिओपॅथी नाहीये, पण शस्त्रक्रियेनंतर हिलिंगसाठी तुम्हाला होमिओपॅथी म्हणता येईल. हो. त्यात. शस्त्रक्रियेपूर्वी, हम्म. शस्त्रक्रिया सुरू असताना आणि शस्त्रक्रियेनंतर तिन्ही ठिकाणी होमिओपॅथीचा रोल आहे. खूप रुग्ण घाबरलेले असतात ऑपरेशन करायचं. बरेच रुग्ण तर तयारच होत नाही ऑपरेशन करायचं, म्हणून ते होमिओपॅथीकडे आलेले असतात की माझं ऑपरेशन वाचेल का. आता गरज जर असेल तर त्याला करावं लागणार आहे. मग त्याची भीती घालवणं, कारण भीती आतमधनं उत्पन्न झालेली आहे, बाहेरनं आलेली नाही. मग ती भीती घालवण्यासाठी होमिओपॅथीत औषध आहे, कारण तो मूळ आजार आतला आहे. भीती असणं हा आजार आहे, मग ती भीती घालवण्याचं औषध होमिओपॅथी आहे. म्हणजे ऑपरेशन पूर्वीचा उपचार तुम्ही करू शकता. ऑपरेशन सुरू असताना रक्तस्राव खूप मोठ्या प्रमाणावर होऊ नये म्हणून होमिओपॅथीत औषध आहे आणि ते कंट्रोल करू शकतात. परंतु खूप कमी ठिकाणी होमिओपॅथीच्या अशा इन्स्टिट्यूट्स आहेत जिथं असं वापरू शकता, म्हणून त्याचा वापर कमी केला जातो. पण सर मला एक विचारायचं याच्यात की शस्त्रक्रिया होत असताना रक्तस्राव जास्त होऊ नये त्यावेळेस जर आपण होमिओपॅथीचा उपयोग करू शकतोय, पण तेव्हा आपण इतर औषधांचाही उपयोग त्यावेळेस करत असतो. सो दोघा औषधांचा उपयोग करत असताना इफेक्टिव्ह असू शकतं होमिओपॅथी. होमिओपॅथीचे औषधं हे डायनॅमिक प्लेनवर वर्क करतात, म्हणजे न दिसणाऱ्या प्रतलावर. ॲलोपॅथीचे औषधं जे असतात ते मटेरियल आहे, ते दिसणाऱ्या प्रतलावर काम करतात, म्हणजे ते पेशींवर काम करतात, ते रक्तांवर काम करतात. होमिओपॅथीचे औषध न दिसणाऱ्या प्रतलावर काम करतात. दोन्ही औषधांची कुठेही सरभेसळ होत नाही. दोघांची प्रतलं वेगळी आहेत, दोघांची ॲक्शन भिन्न आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करत असतात. दोन्ही एका वेळी दिल्याने काहीही होऊ शकत नाही. फक्त एकाच गोष्टीसाठी, म्हणजे ताप आलेला आहे आणि ताप आलेला असताना एकाच वेळी होमिओपॅथिक औषध द्यायचं आणि ॲलोपॅथी औषध द्यायचं चालू शकत नाही. कारण ताप आलेला का आहे हे खूप जणांना कळत नाही. ताप आलेला असतो त्यावेळेला त्या वाढलेल्या तापमानामध्ये ज्या कारणाने ताप आलेला आहे, मग तो विषाणूंमुळे असेल, तो जीवाणूंमुळे असेल किंवा इतर काही कारण आहेत जे शरीरात गेल्यामुळे असेल, त्यांची वाढ रोखणे हे त्याचा उद्देश असतो. आणि आपण उलट करतो की आपण पटकन ताप शमवण्याचं औषध घेऊन टाकतो. म्हणजेच काय करतो आपण, त्या जीवाणूंना विषाणूंना मिलियन्स मध्ये वाढायला परवानगी देतो. आता होमिओपॅथिक औषध जेव्हा आपण देतो ते अँटीबायोटिक नाहीये, म्हणजे बाहेरची प्रतिकार शक्ती नाही की ज्याने जाऊन ते मारणार आहे. तुम्ही इथं ॲलोपॅथी शास्त्रात बाहेरून प्रतिकार शक्ती भरली आहे, इथं तुम्ही आहे तुमचीच प्रतिकार शक्ती चेतवताय होमिओपॅथिक औषध देऊन. पण सर आपण ते औषध घेतल्यानंतर जसं तुम्ही म्हणतात की आपण ॲलोपॅथीचं औषध दिल्यानंतर बाहेरनं प्रतिकार क्षमता जी आहे ती हे करत असतो, पण होमिओपॅथी औषध घेतल्यानंतर बऱ्याच वेळा असं असतं की आता फॉर एक्झाम्पल आपण ताप आलेला आहे, ठीक आहे, ताप आता 101 102 आहे,
औषध घेतलं की ताप एकदम वाढतो आणि मग जे काही होतं की समज जो होतो की ताप वाढला औषध घेतल्यानंतर, मग माणूस ती ट्रीटमेंट तिथे स्टॉप करतो आणि परत ॲलोपॅथीवर शिफ्ट होतो. तर ते काय आहे गणित त्यातलं काय? सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते, की आता ताप आला, हा तत्कालीन समजा आजार असेल, तर ताप वाढणार का? ताप हा परिणाम आहे. आलेले विषाणू, जीवाणू काय असेल तो कॉज आणि त्याच्या विरुद्ध शरीराच्या प्रतिकारशक्तीने दिलेला लढा, यातनं तापाची निर्मिती होते. म्हणजे त्या युद्धाचा परिणाम म्हणजे ताप आहे आणि त्याच्यामध्ये ही ग्रोथ रोखलेली असते. आता तुम्ही होमिओपॅथिक औषध देता म्हणजे बाहेरून अँटिबायोटिक दिलं नाही, अँटिपायरेटिक दिलं नाही. तुम्ही काय केलं? तुमच्याच प्रतिकारशक्तीला अजून बळ दिलं. मग त्या बळाच्या साहाय्याने त्या विषाणूंना, जीवाणूंना काय कारण असेल त्यांना मारायचं काम तुम्ही करताय. मग तुम्ही लढा वाढवलाय. लढा वाढवला की त्याचा परिणाम हा थोडा काळ वाढतो. म्हणजे तात्पुरता ताप थोडासा वर जाणार. तात्पुरत्या पेन्स थोड्या काळ वाढणार. जोपर्यंत तो लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत ते वाढतं. परंतु आपल्या शरीरामध्ये खूप यंत्रणा दिल्यात देवाने. तुम्ही जर अँटिपायरेटिक गोळी घेतलेली नाही, काही नाही, तर खूप वेळेला तुमच्या मेंदूत ताप जाणार नाही. कारण ब्लड ब्रेन बॅरियर नावाचं बॅरियर असतं की ज्याच्यामुळे ते मेंदूत त्रास देऊ शकत नाही. तुम्ही ते तोडलेलं नाही कुठलं औषध घेऊन. त्यामुळे ते कार्यरत आहे. पण माणूस घाबरतो. ताप वाढला की माणूस पटकन घाबरतो. माझे खूप जवळचे मित्र, त्यांचा मुलगा माझ्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्यांनी. त्याला वारंवार सर्दी, खोकला, घसादुखी, हे वारंवार व्हायचं. ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यावर तो छान सेटल झालता आणि एक 3-4 महिन्यांनी त्याला ताप आला. तर पहिल्यांदाच ताप आला त्याच्यानंतर आणि ते माझ्याकडे घेऊन आले. तोपर्यंत ते खूप हॅपी होते. होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत आहेत. त्याचं सगळं कंट्रोलमध्ये आलं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता क्रोसिन वगैरे काही दिलेलं नाही. त्याचा ताप आहे. त्याला 48 तास बरं व्हायला लागणार आहे. त्याचा ताप सुरुवातीला राहील. तुम्ही घाबरू नका. काही होत नाही. ते म्हणे डॉक्टर आमचा विश्वास आहे. तो छोटा होता. म्हणजे 5-6 वर्षाचा. तर मी औषध चालू केलं. तर संध्याकाळी ते आले होते 4-5 वाजता माझ्याकडे आणि त्याचं मेडिसिन दिल्यानंतर ताप वाढतच होता. तो 100, 101, 102, 103 असं वाढत गेला. रात्री त्यांनी मला मेसेज केला 4 वाजता. डॉक्टर, आम्ही झोपलो नाहीये रात्री, पण आम्हाला भीती वाटायला लागली आहे. त्याचा ताप आता 104, 105च्या दरम्यान आहे. तर काय करू? मी लवकर उठतो. माझा दिवस लवकर सुरू होतो 4:45ला. मी त्यांना मेसेज केला. त्याला आत्ता काहीच करू नका. आहे तसंच औषध राहून द्या. तो आता घाम येईल तसा त्याचा ताप उतरेल. 9 वाजता त्याला दवाखान्यात घेऊन या. ते 11:30ला माझ्याकडे आले आणि त्यांनी एकच वाक्य म्हणलं, डॉक्टर तुमच्या कॉन्फिडन्सला मानलं. म्हटलं का? तुम्ही सांगितलं तसंच झालं. त्याच्यानंतर त्याला खूप घाम आला. हळूहळू ताप उतरत गेला. त्याला झोप लागून गेली. तो उशिरा उठला म्हणून मी त्याला आत्ता 11:30ला आणलं. तुम्ही 9ला सांगितलं होतं. पण आता त्याचा ताप मात्र कमी आहे पूर्णपणे. ही रिॲक्शन घडत असते. नैसर्गिक रिॲक्शन आहे की सुरुवातीला थंडी वाजून येणं, ताप चढणं आणि ताप एक पीकला गेलं की ते युद्ध जिंकल्यानंतर मग ताप कमी होणं. हे कळणं फार गरजेचं असतं. पण ती भीती मनामध्ये आपल्या खूप असते आणि त्यामुळे बरेच जण तिथं घाबरतात आणि पटकन काहीतरी केलं पाहिजे. मग पटकन तापाचं औषध दिलं. पण मग तापाचं औषध दिलं, तर मग मी होमिओपॅथी देत नाही. कारण तुम्ही परत औषध दिलं, परत ताप वाढणार आहे. कारण प्रतिकारशक्ती परत फाईट करणार आहे. मग त्यांना मी सांगतो, आता तुम्ही अँटिबायोटिक देऊन घ्या. 1, 2, 3 दिवस, 5 दिवस काय दिलं तेवढं देऊन घ्या. याला आत्ता ह्या क्षणी तापासाठी होमिओपॅथी देऊ नका. तुम्ही जर अँटिपायरेटिक दिले, क्रोसिन दिले, तर आता त्याचा कोर्स पूर्ण करून घ्या. मग तुम्ही नंतर परत होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्या. परंतु ज्याला ते कळलंय, त्यांना माहीत झालंय, ते घाबरत नाही. ते त्या पद्धतीने औषध घेतात. तर हाही मुद्दा त्याच्यामध्ये आहे. नक्कीच सर, खूप सुंदर आपलं सेशन चाललेलं आहे आणि खूप छान ऐकतच राहावं असं वाटतंय त्याच्यामध्ये की नवीन नवीन तुम्ही जशा गोष्टी सांगतायत तसंच आम्ही नवीन अजून काही प्रश्न आम्हाला लक्षात आले की आम्ही त्यात विचारतोय आणि छान चाललंय सगळं.
खूप खूप धन्यवाद की ह्या एपिसोडमध्ये आपण होमिओपॅथीची मर्यादा काय आहे, उपयोग कसा आहे आणि होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटबद्दलच्या कॉस्टचं जे तुम्ही सांगितलं की नाही, हे आपल्या वेळेचंही गणित असतं, त्यात औषधांचंही गणित आहे. औषधं एक्सपेन्सिव्ह का आहेत त्या ठिकाणी किंवा का नाही, आणि आपली वेळ ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी देतोय की आपण फक्त प्रिस्क्रिप्शन लिहून देत नाहीये, तर त्या माणसाच्या विचार, आहार, मानसिकता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण पुढे जात असतो आणि त्यामुळे ती कॉस्ट त्या ठिकाणी आहे. तर नक्कीच हे प्रेक्षकांना लक्षात येईल की होमिओपॅथीचे मेडिसिन्स महाग नाहीये, तर त्याचं बायफर्गेशन कसं झालेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद की ह्या भागामध्ये आपण होमिओपॅथीचा उपयोग आणि मर्यादा ह्या विषयावर आपण एक उल्लेखनीय डिस्कशन केलेलं आहे तिथे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर्वांना.